इच्छुक उमेदवाराची गर्दी खूप आहे आणि त्यामधून आपण महाविकास आघाडीच्या मधला घटक पक्ष उबाठा शिवसेनेचे नेते आहेत. प्रभाग क्रमांक 23मधून आपण 21मधून इच्छुक आहेत. मित्र जावांना आपण विचार काय कुठल्या हेतून आज यावेळेस पुन्हा तुम्ही अर्ज भरताय? साहेब, यावेळी हा अर्ज भरायचं एकच कारण आहे. कारण काय, 2002 ते 2012मध्ये मी 3 टर्म शिवसेनेच्या माध्यमातून त्या भागामध्ये प्रतिनिधित्व केलो आणि ते प्रतिनिधित्व केल्यानंतर त्या प्रभागामध्ये 2017पासूनची ती प्रभागाची जी अवस्था आहे ती खूप वाईट प्रकारची निर्माण झालेली आहे. त्यामुळे तेथील जे नागरिक आहेत ते सगळे माझे संपर्कातले आहेत आणि 2012ला त्या प्रभागातून आमचा जो 2चा प्रभाग त्या ठिकाणी निवडून आला पॅनल आणि त्या भागामध्ये मी बरेच कामं केलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर जो भाग आहे तो देखील माझ्यासाठी एक चांगल्या प्रकारचं लोकांच्या संपर्कातला प्रभाग आहे. तुम्ही आता नामनिर्देशन पत्र भरत असताना एबी फॉर्म वगैरे काय दिला की साहेब? सगळं हां, एबी फॉर्म्स पण दिली. म्हणजे पूर्ण प्रोसेस पूर्ण केली. आमचे नेते उपनेते अस्मिताताई गायकवाड, त्याबरोबरच जिल्हा प्रमुख दासरी सर, रमेश चौगुले साहेब हे सगळे माझ्याबरोबर फॉर्म भरताना उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एबी फॉर्मसह फॉर्म भरलेला आहे. महाविकास आघाडीमधूनच आपला उमेदवारी अर्ज आहे. महाविकास आघाडीमध्ये असल्याचा फायदा काय होईल असं वाटतं तुम्हाला? साहेब, आता जे आम्ही महाविकास आघाडीमध्ये 4 उमेदवार आहे त्यापैकी 3 उमेदवार हे काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि मी असतील कोण त्या ठिकाणी ओबीसीमधून रियाजबाई हुंडेकरी म्हणून माजी नगरसेवक आहेत, त्यांनी आहेत आणि SC महिलामधून प्रवीणजी निकाळजे दादा यांची मुलगी त्या ठिकाणी उभारलेली आहे आणि ओपन महिलामधून टेकाळे भीमाशंकर टेकाळे यांची सून त्या ठिकाणी उमेदवारी भरत आहे. आणि मी स्वतः त्यांचा वरिष्ठ नेत्यांचा काय संदेश आहे? मताचे क्रॉसिंग होणार नाही वगैरे ह्याच्यासाठी पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे याच्यासाठी? नाही, पॅनल टू पॅनलच आम्ही आता आमचे बैठका पण झालेत साहेब, 1-2 बैठका झालेत. कारण आमचं पॅनल अगोदरपासूनच वरिष्ठांनी सांगून ठेवले होते. त्यांनी एक 2 आम्ही बैठका देखील घेतलेल्या आहेत आणि त्या बैठकामध्ये एकमेकांच्या विचाराने आम्ही पॅनल मतदान करून महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. प्रभाग क्रमांक 21D मी 21 म्हणजे महाविकास आघाडी होण्यापूर्वी पॅनल निश्चित करणे आणि 4ही उमेदवाराची मननिश्चिती, बरोबर आहे, 100% मननिश्चिती झाल्यामुळेच हा पॅनल आपल्याला म्हणजे एवढा आत्मविश्वास सांगतोय की आम्ही 4च्या 4ही उमेदवार निवडून येऊ, कुठेही क्रॉस वोटिंग होणार नाही आणि महाविकास आघाडीचा पहिला रिझल्ट तुमच्याकडेच असेल बहुतेक. पहिले नामनिर्देशन पत्र भरलेत म्हणून अपेक्षा व्यक्त करतोय. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सर, नितीन पात्रे. धन्यवाद.